गणपतीच्या 4 महिने अगोदरपासून आम्ही सगळं थोडं फार चालू करायला घेतो. त्याचा कळश बघाल थोड्या वेळाने तर तो हा आम्ही क्रेननी वर चढवतो. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी म्हणजे खूप मेहनत लागते. तुमच्या बाप्पाचं हे 18वं वर्ष आहे. 2008 पासून आम्ही आमचा बाप्पा इकडे बसवतोय. तर आता यावर्षी 18वं वर्ष आहे आमचं बाप्पाचं. आणि तुम्ही तुमच्या देखाव्याबद्दल काय सांगाल आम्हाला? देखाव्याबद्दल सांगायचं झालं तर आम्ही एक कोविड पर्यंत आम्ही एक नॉर्मल बेसिक असा मंडप उभा करायचो आणि सगळं करायचो. पण 2 वर्ष जी कोविड मध्ये गेली तर आम्ही असा विचार केला की आपण आपल्या लोकांना एक असं देखावा दाखवूया की जिकडे लोक पोहोचू नाही शकत ते आपण प्रत्यक्षात इकडे घेऊन येऊ. तर आम्ही 2 वर्ष अगोदरपासून केदारनाथ सुरू केलं बनवायला. तर केदारनाथ जसं आम्ही बनवलं आणि तो लोकांचा प्रोत्साह बघितला, त्यांनी एवढं आवडलं लोकांना की म्हणजे साक्षात त्यांना केदारनाथचं इकडे दर्शन झालं. तर लोक एवढी खुश झाली की ते बोलले की वा तुम्ही खूप चांगलं केलं वगैरे आणि आम्हाला खूप आवडलं हे यावर्षी. मग तसं यावर्षी केदारनाथ आम्ही केलं आणि खूप चांगला प्रोत्साहन मिळाला. तर मग आम्ही त्याच्या पुढच्या वर्षी विचार केला की अजून काहीतरी वेगळं आणू शकतो. मग आम्ही विचार केला की ते सूर्य मंदिर बनवूया. हे कोणार्कचं सूर्य मंदिर होतं. ते बऱ्याचशा लोकांना माहित नव्हतं. पण जेव्हा इकडे आपलं उभं केलं आणि लोकांनी बघितलं तर त्यांना ते खूप आवडलं. तर मग ते दुसरं वर्ष ते झालं आणि ह्या वर्षी मग आम्ही बोललो सोन्याची जेजुरी घेऊन येऊ इकडे. तर म्हणून मी ह्या वर्षी आम्ही बाप्पाला सोन्याच्या जेजुरीत घेऊन आलोय. आणि तुमच्या देखाव्याची जी मेकिंगची ओव्हरऑल प्रोसेस असते त्याला किती वेळ लागतो आणि त्या प्रोसेस बद्दल तुम्ही काय सांगाल? मेकिंग म्हणजे आता एक गणपतीच्या 4 महिने अगोदरपासून आम्ही सगळं थोडं फार चालू करायला घेतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एक 2 महिने आधी मंडप आमचा तयार होतो. त्याच्यानंतर बेस पासून मग हळूहळू एक असं पिलर्स लागत जातात. त्याच्यानंतर आमचा जो आर्टिस्ट आहे सागर, तर मग तो एक सगळं आणत जातो. त्याच्यानंतर आता जे तुम्ही वरचा कळश बघाल थोड्या वेळाने तर तो हा आम्ही क्रेननी वर चढवतो. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी म्हणजे खूप मेहनत लागते. दिवस रात्र सगळे आपले कार्यकर्ते मेहनत करत असतात आणि प्रत्येक जण आपापलं थोडं कॉन्ट्रीब्युशन देऊन हा देखावा उभा करतो. ओके, वन लास्ट क्वेश्चन. बाप्पा तुमच्यासाठी काय आहे? सर्वस्व आहे आमचं. जे म्हणजे वर्षभर आम्ही त्याच्यासाठी थांबलेलो असतो की म्हणजे तो जो 11 दिवस येईल इकडे आणि आम्ही त्याची सेवा करू की म्हणजे वर्षभर आपण काही कुठे गेलो तर पहिला गणपती बाप्पा मोरया म्हणतो. तर प्रत्येकाच्या मनामध्ये तोच आहे. बाप्पा सगळ्यांसाठी आमच्यासाठी तोच आहे.